सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आरतीच्या डोहाळ जेवणाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. शिरोळे आणि केजळे परिवाराचे सर्व नातेवाईक, अपदेश, त्याचबरोबर शुभम आणि आरती यांचे सर्व मित्र मैत्रिणी आज या डोहाळ जेवण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. आणि या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी याच प्रसंगाशी निगडीत अशी एक कविता आपल्यापुढे सादर करतो. दोन जीवांचे ऋणानुबंध जुळून येतात प्रेमाने. आनंदी अख्खं घर नव्या येणाऱ्या पालवीने. चाहूल तुझी लागली जशी पालवी नवीन फुटावी. चाहूल जशी लागली जशी पालवी नवीन फुटावी. आनंदाच्या क्षणांची उजळण मिळून करावी. हालचालीच्या वेदना तुझ्या असण्याचा आनंद. हालचालीच्या वेदना तुझ्या असण्याचा आनंद. भविष्याची आतुरता तरी रोज नवा उत्साह. रोजचेच होतात शब्द सावकाश आणि बेताने. रोजचेच होतात शब्द सावकाश आणि बेताने. कुणीतरी चाहूल देतं ते नसूनही असण्याने. पूर्णातून पूर्ण जाऊन पूर्णच असेल बाकी. पूर्णातून पूर्ण जाऊन पूर्णच असेल बाकी. एकदाच घडेल दोन्ही बेरीज आणि वजाबाकी. 9 महिन्याची राखण नि गोकुळ होतं घराचं. 9 महिन्याची राखण नि गोकुळ होतं घराचं. तान पडतं पदरात परमेश्वराच्या कृपेचं. काळजी ही खूप स्वतःपेक्षा तुझी. काळजी ही खूप स्वतःपेक्षा तुझी. वाटतात तुझ्या सोबत एका नव्या जन्माची. वाट पाहणं तसं त्रासदायक. वाट पाहणं तसं त्रासदायक पण इथे असतं रोचक. पेढा की बर्फीचं उत्तर खूपच असतं मोहक. त्रास तर खूप सगळे नुसते हात. त्रास तर खूप सगळे नुसते हात. तरी तू येणार याचाच आनंद फार. मुलं आयुष्य बदलून टाकतात स्त्री जन्माचं. मुलं आयुष्य बदलून टाकतात स्त्री जन्माचं. सार्थक करून टाकतात संपूर्ण जन्माचं. गोड कौतुकाने देऊ आबाळवर शुभेच्छा. पुऱ्या होत साऱ्या या उभयतांच्या इच्छा. या उभयतांच्या इच्छा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभम आणि आरती या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. कारण आपण आज त्यांच्या काळाच्या डोहाळे जेवण सोहळा सादर करत आहोत. तर सगळ्यांच्या आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करते. पुढील कार्यक्रमाची सुरुवात आपण येणाऱ्या बाळाच्या लाडक्या आत्तूच्या परवाने करणार आहोत. तर मी लाडक्या आत्तूंना समोर येण्यास विनंती करते. Come
रावणच्या या सुंदर परफॉर्मन्ससाठी होणार आहात तुझं प्रमोशन होणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुझं किती काय असणार आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा. मला अतिशय आनंद होत आहे. आम्ही संपूर्ण घरामध्ये सगळेजण उत्साह आहोत, उत्साही आहोत बाळाचं स्वागत करण्यासाठी. आणि आम्ही सर्वजण वेडा असो अगर गर्दी असो सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करू. त्याच्या पालनपोषणाची किंवा जडणघडण सुसंस्कारित होईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. तर काकूंसाठी प्रश्न येत होता. शुभम लहानपणी रडका होता का थेट फट्याळाचा होता? शुभम अतिशय शांत सुरुवातीपासून अजून पण शांतच आहे तो. मग तुम्हाला काय वाटतं बाळ शुभम सारखं व्हावं की आरती सारखं? आरतीसारखं खेळतो असावं, शुभमसारखं मन मिळावं, शांत हुशार अभ्यासामध्ये. शुभम लहानपणी काय म्हणायचं जेव्हा त्याला भूक लागायची? मला भूक लागली तर मला असं काहीतरी हवंय असं. शुभमला तसा कधी हट्टीपणा केलेलाच नाही. तरी काय हवं असेल एखादी वस्तू हवी असेल तर मागवा. आता खूपच मुली असं शुभम मला सांगतायत काकू. आता आरती लग्न करून आली आणि आता बाळ येणार आहे. आता जास्त कोणाचं आहे? बाळा शक्यतो दोघांच्या हेरिडिटी कॅरेक्टरचा विचार केला तर दोघांचेही त्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी दोघांचंही तो ऐकला. तुमच्या नातवंडाला तुम्ही पहिल्यांदा काय सांगणार? गोष्ट ते पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज. आम्ही लहानपणापासून जसं आमच्या मुलांच्या वरती दोन्ही मुलांच्या वरती जसे संस्कार केले आणि आता जे सर्व गुण संपन्न असे आमची ही मुलं आहेत आणि सूनबाई आमच्या तशाच आहेत. त्यामुळे भविष्यात देखील सुसंस्कृत सभ्य कीर्तिवंत बुद्धिवंत होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावे असं मला वाटतं. रॅपिड क्वेश्चन विचारते. तुम्हाला मुलगा हवा की मुलगी मुलगा झाला तरी चालेल. जास्त लाड कोण करणार तुमच्या दोघांकडे? दोघेही करणार. आता निवडून आहे त्याच्यामुळे आमच्या नातवंडांच्यातच त्वरित आयुष्य घालवणार. बाळाला पहिली भेट वस्तू काय देणार?
काय ठरवलेलं नाही. थँक्यू दादा. मातृत्वामुळे आणि ती म्हणजे आपली लाडकी आरती. तर आपल्या लाडक्या आरतीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. थँक्यू. आरती सोबतच एक व्यक्ती अशी आहे जी थोडीशी नर्वस आहे, थोडीशी एक्सायटेड सुद्धा आहे. आता काय करायचं, आता काय करायचंय, जबाबदारी येणार आहे, काही समजत नाहीये. तर आपल्या लाडक्या शुभमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाते. तर पुढील क्वेश्चनसाठी मी बोलते आजीच्या आईंना म्हणजे आजींना थोडं येते. असं वाटतं का गो तुम्ही आता आजी होणार आहे, तुमचं प्रमोशन होत आहे. सेंट्रल आहे. खूप छान वाटतंय. आरती लहानपणी कशी होती, एकदम देवदूतासारखी ती खूप असं रडायची वगैरे. खूप छान. आरतीला लहानपणी जास्त खेळायला वगैरे आवडतं की गोड पदार्थ खायला आवडतं? खेळायला आवडेल. आता ती स्वतः आई होणार आहे, तिला कोणती आई तुम्हाला शिकवायची वाटते? आरती लहान असताना पहिल्यांदा आई म्हणाली तेव्हा कसं वाटलं? सुरुवातीला आई कोणीच नाही. एक आई म्हणून आरतीमध्ये कोणती गुण असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? की आता आई होणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार आहे तिच्यामध्ये कोणती गुण असावे? जवळ आणि लाडाने तुम्हाला काय वाटते, लोकांना पॅरेंट कोण जाईल? तुम्हाला मुलगा आणि ती मुलगी काही पहिल्यांदा कोण खाऊ घालणार? आरती तुम्हाला काय वाटतं, बाळाचा स्वभाव शांत असावा की तुफान असावा? सेंटरला बोला. सेंटरला आहे. पुढच्या क्वेश्चन साठी मी सोमला बोलवते. सोम प्लीज समोर यायचे. माईक जवळ घेऊन बोल. तुझं प्रमोशन होणार आहे, तुझ्यापेक्षा लहान कोणी कधी येणार आहे. असं वाटतं तुला आता? अरे काय रिॲक्शन जे काय
बाळ झाल्यावर तुझी पत्नी आता काय होणार? मुलींना की कळेल? बाळासोबत सेल्फी काढणार पहिले तू काय बाबा? तुला बाळा सांभाळायला गेलं तर रडायला लागला तर तू काय करणार? आजीकडे देणार की तुला रडणार सांभाळणार? तुला काय वाटतं मुलगा बाबा की मुलगी असेल? थँक्यू. काय बरोबर या क्षणाची वाट आपण सर्वही आतुरतेने बघत आहोत. नेक्स्ट त्यांच्या क्वेश्चन आन्सरसाठी त्यांच्याकडे जे फुल बॉटल दिलेले आहे ते ब्ल्यू आहे बॉयसाठी असेल आणि पिंक आहे ते गर्लसाठी. तर बाळाचं आगमन झाल्यावर सर्वात आधी कोण रडणार? आनंद अश्रू. रात्री बाळ रडायला लागलं तर कोण उठणार? आई की बाबा? बाळ झोपवताना अंगाई कोण गाणार? शुभम पण शिकून घेतो. बाळाचं नाव ठरवलंय की गुपित आहे? शुभम डायपर बदलण्याची तयारी केली आहे की ट्रेनिंग मध्ये लागणार आहे? ट्रेनिंग लागणार आहे. बाळ शरवण्याचं झालं तर शिस्त कोण लावणार? त्याला थोडं आत यायला सांग. आई बाबा होणार हे पहिल्यांदा कळल्यावर कसं वाटलं होतं? खूप छान वाटलं होतं. ही फिलिंग खूपच वेगळी होती. चांगलं मला अनुभव तुझी फिलिंग खूप जास्त वेगळी खूप शॉकिंग पण होता तुझ्यासाठी बट छान वाटतं खूप छान वाटतं. तुला तुझ्या आईसारखी आई व्हायची की अजून स्टायलिश वगैरे? ओव्हरऑल मला माझ्या आईसारखंच व्हायचं आहे बट आतामध्ये थोडं ॲडव्हान्स. मग बाळाचा हात पहिल्यांदा धरताना त्याला काय सांगशील? असंच थोडं भविष्यात बाळाने जर तुम्हाला विचारलं तुमचं प्रेम कसं सुरू झालं तर त्याला कसं सांगशील? जीवनसाथी काढतो तिथून ओळख झाली त्यानंतर पण बोललं झालं तिथून ओळख. मी रॅपिड क्वेश्चन विचारते, मुलगा की मुलगी? तिचे लाड जास्त कोण करणार? अंगाईचा जास्त कोण करणार? रोज वेगवेगळी. बाळाला कोण झोपेल? पहिला फोटो कोण काढणार बाळाचा? थँक्यू. एक शब्द सांगेल त्यांना ती ऍक्शन करून दाखवायचं. त्याचे रूल्स असे वर असेल मराठी, खाली हिंदी, साईड इंग्लिश. सांगताना एक सांगायचं की वन वर्डचा शब्द एका शब्द आहे त्या शब्दामध्ये किती अक्षर आहेत आणि तसं तुम्हाला ऍक्ट करायचं बोलायचं नाही. दोन्ही टीम मध्ये जास्त वेळा जे कोण उत्तर देईल ती टीम विनर आहे. त्याला खूप छान असं काहीतरी खाऊ मिळेल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये अजून एक आहे तुझ्या ते मम्मी एजमध्ये आहेत त्यांना बाळाच्या वस्तू ज्या उपयोगी आहेत त्या वस्तूंची नावं त्यांना मिळतील. जे आपले जे नॉर्मल एज आहेत त्यांना मूवी सॉन्ग ऑन द स्पॉट कोणतं पण दिलं जाईल. सॉन्ग असेल खूप स्टेप असेल त्याच्यावरून सॉन्ग ओळखायचंय. मूवी नेम असेल तर तुम्ही तुमच्याही करू शकता. ठीक आहे. ओके.
सेंटरला आहे ना आणि चालू कुठे आहे चार्जर आमच्या आणि हे स्टेअरिंगचं इथलं जे डोर आहे ना तिथूनच फक्त चार्जर लॉक होत चालेल तिला लक्षात ठेव ते बस चालू ठेवलं इथे बस आहे अष्टकोनी टेबलावर रुमाल टाकते भिनून अष्टकोनी टेबलावर रुमाल टाकते भिनून बाजीरावांनी नाव घेते आरतीच्या ढोल आहे म्हणून. थँक्यू. सूर्याचा प्रकाश दर्यावरी सूर्याचा प्रकाश दर्यावरी पंचमुखी आणि सासूबाई साडी पडली आणि सासूबाई साडी पडली तू छान मला कॉफी नको छान मला कॉफी नको दूध मला माहीत नको आणि सासूबाई थम्सअप पिण्याची लहर मला सासूबाई थम्सअप पिण्याची लहर मला डोळ्यावरी सूर्याचा प्रकाश दर्यावरी चंद्राचा प्रकाश पंचमकरी आणि सासूबाई साडी पडण्याची लहर मला डोळ्यावरी रामायण नको मला महाभारत नको रामायण नको मला महाभारत नको टीका मला मोहित नको सासूबाई सिनेमा पाण्याची झाड सासूबाई सिनेमा पाण्याची झाड सूर्याचा प्रकाश सूर्याचा प्रकाश दर्यावरी चंद्राचा प्रकाश सासूबाई आणि सासूबाई साडीपाट केण्याची झाडे मला डोळ्यावरी सासूबाई साडीपाट केण्याची झाडे मला डोळ्यावरी शेवट मला चकली नको शेवट मला चकली नको लाडूचं नको सासूबाई आणि सासूबाई पाणीपुरी खाण्याची झाडे सासूबाई पाणीपुरी खाण्याची झाडे खूप छान वाटतं. कोण दाखवतंय आजची नॅरेटिव्ह? समोर येते चॉकलेट घेऊन दाखवतो. खूप छान आहे.
आमचे मोठे द्रौपदीची सुगंधाची धुरळ कांबडीची खडतर आज तिची जाणीव कोण काकू चॉकलेट केली आहे सोबत सांगितलं ना नथ नजरेला भुरळ गजरा त्यांनी नथ घातले बांगडी घातले आणि गजरायला लावले असं कोण आहे त्यांनी समोर यायचं हे चॉकलेट गेले आई उठाला शिर्डीचे साई अक्कलकोटचे स्वामी शुभम रावांचं नाव घेते होणाऱ्या बाळाची आई. थँक्यू आता नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणाच्या मोबाईलच्या वॉलपेपरला हजबंडचा फोटो आहे तो दाखवायचा आणि चॉकलेट घेऊन जायचं समोर आहे दोघांचं असेल तरी चालेल समोर यायचंय मुलांना घ्यायचंय आणि चॉकलेट घेऊन जायचं नंतरचा क्वेश्चन आहे कोणाच्या पर्स मध्ये मिनी पार्कर किट आहे चॉकलेट घेऊन जायचे लिपस्टिक हो लागायचं नाहीये घेऊन जायचं चॉकलेट सगळ्यांकडेच असतं माहितीये इथं आलीच नाही. आपण आता जे आतुरतेने वाट बघतोय नेक्स्ट परफॉर्मन्सची तो म्हणजे बाळाचे होणारे आई बाबा यांना डान्स चला तर शुभम आणि आरती समोर यायचंय तुमच्या परफॉर्मन्स साठी Thank you.
मिला है जब से उसकी सोहबत हो गई एक जरा मासूम से दिल की आफत हो गई सुन दे जरा दिल ने कहा इतना बस मुझे पता है आया तू ही पता जाने क्या मुझे हुआ है थोड़ा मुझ जैसा होगा थोड़ा तुझ सा भी होगा अपनी सामने होगा रातों को जगाएगा कभी चैन से सो जाएगा तेरा मेरा ये बंधन मजबूत बनाएगा आजच्या आयोजनाचा आनंद घेतो आणि कोणत्या प्रत्येक पावलाशी कालाशी आनंदात साथ देतो तेरे मेरे इस दिल की धड़कन को बन जाएगा बंधा आएगा घर में खुशियाँ लाएगा तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा वाव, खूप छान. किती मनमोहक परमार्थ होता हा. आरती आणि शुभम तुमच्या नृत्याचा सुंदर नाद एकदम मनाला मोह करणारा असा होता. थँक्यू.
चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी पळी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी पळी गोजीर दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी पळी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी पळी गोजीर श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया येना येना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा
जश्न करे तेरा हर सुख सपना सच हो जाए, ऐसी गोद भरे कि तेरे घर के भाग चमक जाए। गोरे तेरे पिया तो तुझसे बड़े ही खुश रहते होंगे, हर पल कदम कदम पे तेरा ख्याल बड़ा रखते होंगे। हमको भी कोई पाप तो कहने वाला है, तेरी गोद में वो फूल अब खिलने वाला है। हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है, नन्हा सा मेहमान आने वाला है, एक नन्हा सा मेहमान आने वाला है। गुड्डा गुड्डी खेल था, गुड्डा गुड्डी खेलती, गुड्डा गुड्डी वाली हो चली। मीठा मीठा बोलना, प्यारा प्यारा सोचना, कोई आने वाला है सखी। छोटे छोटे से खिलौने ला चंदा से बिछोने, छोटे छोटे से खिलौने ला चंदा से बिछोने, बाहों को बना ले पालकी। हो कोई आने वाला है सखी। नन्हे नन्हे नैन से नन्ही नन्ही बात होगी, बातें सारी होंगी तोतली। हो गुड्डा गुड्डी वाली हो चली। चुंबनों के चोरिया गाना गोरी डोरिया, बांध लेना पक्की डोरिया। धीमे धीमे धूप सी आने वाली है खुशी, ताजा फूलों जैसी वो हंसी। तेरा कोई हो रहा होगी तू भी किसी की, तेरा कोई हो रहा होगी तू भी किसी की। आने की तरीके क्या रखी, हो कोई आने वाला है सखी। आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला। आबोदाना मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते
तेरा खुदा मुझको रब मिला, तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल। हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल। रूठ जाना तेरा मान जाना मेरा, ढूंढते तेरी हंसी मिल गई खुशी, राह हूँ मैं तेरी रूह है तू मेरी, ढूंढते तेरे निशान मिल गई खुदी, तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल। हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल। धड़कन मैं दिल।